नमस्कार मित्रांनो, आज आपण एकदम इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत. LICचे टॉप प्लॅन्स बद्दल, जे की 5 आहेत. कोणता प्लॅन कोणासाठी बेस्ट आहे, कोणता प्लॅन मुलांसाठी योग्य आहे, कोणता पेन्शनसाठी परफेक्ट आहे, कोणता हाय रिस्क कव्हर देतो, हे सगळं आज आपण सुपर सिंपल पद्धतीने समजून घेणार आहोत. माझं नाव अनिकेत कदम आणि मी एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे, ज्याचा मला 5 वर्षापासून एक चांगला अनुभव आहे आणि माझ्याकडे भरपूर सारे क्लायंट्स आहेत. आणि मी प्रत्येक आठवड्याला किंवा 15 दिवसाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असतो, जेणेकरून तुमच्या इन्शुरन्स जर्नी किंवा फायनान्शियल जर्नी सोपी होते. तर चला, LICच्या 5 सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्लॅन्सची तुलना आपण आज एकदम करूयात. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की कोणते कोणते प्लॅन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले LIC न्यू एंडोमेंट प्लॅन, LIC जीवन आनंद, LIC जीवन लक्ष्य, LIC जीवन लाभ आणि LIC जीवन उमंग. आणि पाहणार आहोत की एलिजिबिलिटी काय, प्रीमियम किती, मॅच्युरिटी किती मिळते, रायडर्स कोणते कोणते आहेत आणि सर्वात महत्वाचं या पॉलिसीचे रिटर्न्स म्हणजे IRR किती आपल्याला मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिले एंट्री एज काय. सर्वात आधी आपण बघू की जे वय ते किती पाहिजे आणि किती वयापर्यंत आपण ते पॉलिसी काढू शकतो. तर मिनिमम एज सगळ्या पॉलिसीमध्ये 18 इयर्स आहे आणि जर जीवन लाभ बघायला गेलं तर त्याचं 8 वर्ष आहे आणि जीवन उमंग मध्ये 90 दिवस आहे. तर मॅक्झिमम एंट्री किती आहे, मॅक्झिमम एक्झिट किती आहे, 50 ते 55 एज पर्यंत आपण हे पॉलिसीचं प्रीमियम पे करू शकतो. तर कोणते प्लॅन कोणासाठी आहे. सगळ्यात पहिले हा प्लॅन LIC एंडोमेंट प्लॅन, LIC न्यू एंडोमेंट प्लॅन. हा प्लॅन अगदी पारंपरिक लोकांना माहिती असलेला सेफ प्लॅन आहे. पहिले याच प्लॅनला टेबल 14 नावाने फेमस होता. जे लोक अगदी झिरो रिस्क शोधत आहेत आणि सुरक्षितपणे एक लमसम मॅच्युरिटी हवी होती, त्यांच्यासाठी हा प्लॅन परफेक्ट होता. त्यानंतर LIC जीवन आनंद, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, हा LICचा आयकॉनिक प्लॅन आहे. याची खासियत अशी आहे की मॅच्युरिटी तुम्ही घेता पण तुमचं लाईफ कव्हर लाईफ टाईम चालू राहतं. म्हणजे मॅच्युरिटी घेतल्यानंतरही तुमच्या कुटुंबाला इन्शुरन्स मिळणार आहे. आता ज्यांना हाय रिस्क कव्हर हवं आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंट हवी आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम सर्वात भारी आहे. त्याच्यानंतर LIC जीवन लक्ष्य चाइल्ड फ्युचर गॅरंटी प्लॅन आहे. हा प्लॅन बेसिकली मुलांच्या फ्युचर गोल्स साठी घेतला जातो, जसं की एज्युकेशन, मॅरेज किंवा अन्य गोल्स. त्याच्या 3 जबरदस्त फीचर्स आहेत या प्लॅनच्या, की सगळ्यात पहिले प्रीमियम वेवियर बेनिफिट, म्हणजे पालकांना काही झालं तर पुढचं प्रीमियम LIC भरते. 10% इन्कम बेनिफिट, म्हणजे सम ॲश्युअर्डचं 10% दरवर्षी मुलांना मिळत राहतं. नंतर मॅच्युरिटी गॅरंटी, तुम्ही असाल किंवा नसाल मॅच्युरिटीला फुल गॅरंटेड रिटर्न्स तुम्हाला भेटणार आहेत. कुटुंबाचा गोल जर सिक्युअर्ड व्हायचा असेल तर हा प्लॅन अनबिटेबल आहे. त्याच्यानंतर LIC जीवन लाभ, हायर रिटर्न्स विथ लिमिटेड प्रीमियम. हा प्लॅन जरा वेगळा आहे कारण यात लिमिटेड प्रीमियम पेमेंट आहे. एक निश्चित काळ प्रीमियम भरा आणि टर्म संपेपर्यंत तुम्हाला आरामात बसायचंय. हा प्लॅनचा IRR रिटर्न इतर पॉलिसीज पेक्षा तुम्हाला जास्त बघायला मिळेल. ज्यांना गॅरंटीड आणि जरा जास्त रिटर्न हवा आहे त्यांनी LIC जीवन लाभ हा प्लॅन तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर 5वा प्लॅन आहे LIC जीवन उमंग लाईफ टाईम पेन्शन प्लॅन. हा LICचा होल लाईफ इन्कम प्लॅन आहे. थोडं वर्ष तुम्ही प्रीमियम भरायचं आहे आणि लाईफ टाईम इन्कम तुम्हाला घ्यायचं आहे 100 वर्षापर्यंत, वयाच्या 100 वयापर्यंत. इन्कम टॅक्स फ्री आहे हा. आणि रिटायरमेंट इन्कम सिक्युअर करायची असेल तर तुम्हाला यापेक्षा सेफ प्लॅन पर्याय तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यानंतर सम ॲश्युअर्ड किती मिळू शकतं, मिनिमम 2 लाखापासून पॉलिसी तुम्हाला मिळते. मॅक्झिमम किमान नाही, तुमच्या फायनान्शियल एलिजिबिलिटीवर, तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न्सवर, सॅलरी स्लिप्सवर ते म्हणजे अवेलेबल आहे की किती तुम्हाला सम ॲश्युअर्ड भेटणार आहे. त्याच्यानंतर प्रीमियम कसा तुम्ही भरू शकतात, तुम्हाला मंथली ECS करू शकता किंवा क्वार्टरली करू शकतात किंवा हाफ इयरली करू शकतात किंवा इयरली करू शकतात. सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इयरली प्रीमियम नेहमीच सर्वात स्वस्त पडतो आणि मंथली प्रीमियम तुलनेत थोडा जास्त पडतो. जसं EMI पेमेंट जास्त कॉस्ट आणि लमसम मध्ये तुम्ही जर थोडं जास्त प्रीमियम भेटलं तर तुम्हाला ते डिस्काउंट मिळतं. तर रायडर्स एक्स्ट्रा प्रोटेक्शन बेनिफिट्स तुम्ही काय काय घेऊ शकता. LICच्या पॉलिसीजमध्ये अनेक ऑप्शनल रायडर्स मिळतात, जसं की ऍक्सिडेंटल बेनिफिट रायडर आहे, ऍक्सिडेंटल डेथ आणि डिसॅबिलिटी आहे, प्रीमियम वेवियर आहे, न्यू टर्म रायडर आहे, इन्कम बेनिफिट आहे जसं की जीवन लक्ष्य.
जे लोक सेफ्टी जास्त महत्व देतात त्यांना हे रायडर्स नक्की कन्सिडर करावे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मॅच्युरिटी आणि रिटर्न्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे पॉलिसीचा ऍक्च्युअल रिटर्न किती मिळते. LICचे सामान्य प्लॅन साधारण 6 ते 6.8% पर्यंत IRR देतात. जीवन उमंगचा IRR कमी दिसतो कारण की तो इन्कम प्लॅन आहे, लाईफ लॉंग पैसे त्याच्यात मिळतात. जर तुम्ही सेफ गॅरंटेड गव्हर्नमेंट बॅक्ड इन्व्हेस्टमेंट पाहता असाल तर LICचे जे रिटर्न्स आहेत ते अप्रोप्रिएट तुमच्यासाठी आहेत. तर मग आता हे तात्पर्य काय, तर शेवटची क्विक समरी मी सांगतो. LICचे प्लॅन जास्तीत जास्त सुरक्षित आहेत. ज्यांना जोखीम नको त्यांच्यासाठी ते परफेक्ट आहे. अंदाजे 6 ते 60% पर्यंत IRR मिळतो. मुलांसाठी जीवन लक्ष चांगलं आहे, पेन्शनसाठी जीवन उमंग चांगलं आहे, हाय लाईफ कव्हरसाठी जीवन आनंद चांगलं आहे, हायर गॅरंटेड रिटर्नसाठी जीवन लाभ चांगला आहे, सिम्पल सेफ प्लॅन न्यू इंडोमेंट प्लॅन आहे. जर या 5 प्लॅन पैकी तुमच्यासाठी योग्य आहे ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. तुमच्या इन्शुरन्स प्लॅनिंग मध्ये मदत करायला मला नक्कीच आनंद होईल. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सेव्ह करा. स्टे सेफ, टेक केअर, बाय बाय. Generate by AI.